नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तांगडे. पोलीस भरती 2024 मोस्ट रिपीटेड सिरीजमधला आजचा आपला पार्ट 3 आहे. बघा, पार्ट 3 मधला पहिला क्वेश्चन काय म्हणतो आपला, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? तर सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे एयू. एयू ऑप्रम हे सोन्याचे लॅटिन नाव आहे. बघा, पुढचा प्रश्न आपला, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला मेन्शन करून दिलेला आहे की हा क्वेश्चन किती वेळेस पोलीस भरतीमध्ये रिपीटेड झालेला आहे. बघा, पुढचा प्रश्न आला, प्रश्न क्रमांक 3, व्ही कुरियन यांचे नाव कशाशी संबंधित आहे? तर बघा, व्ही कुरियन यांचे नाव धवल क्रांतीशी संबंधित आहे. बघा, पुढचा प्रश्न आपला, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतं की RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय आहे मुंबई. आणि RBIचे गव्हर्नर कोण आहे? तर RBIचे गव्हर्नर आहे शशिकांत दास, 25वे गव्हर्नर आहे. बघा, पुढचा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्याही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली? खालीलपैकी कोणती महिला भारतातील कोणत्या राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आली? तर ती आहे सुचिता कृपलानी. कोण आहे मित्रांनो? सुचिता कृपलानी. बघा, पुढचा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 6, भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रक व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती? तर ती आहे RBI. बघा, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर भारताची मध्यवर्ती बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोणती आहे? RBI. पुढचा प्रश्न पहा, भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष हे आहेत. तर भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत नरेंद्र मोदी. कोण आहेत मित्रांनो? नरेंद्र मोदी. बघा, पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला आर्य चाणक्य. पुढचा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. बघा मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन हे जास्त वेळेस रिपीटेड झालेले क्वेश्चन आहेत पोलीस भरतीमध्ये. बघा, यामधला 11वा क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू, मध्य प्रदेश येथे झालेला आहे. कुठे? महू, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 12, रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण आहेत मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी गर्जना कोणी केली? तर ही गर्जना केली होती बाळ गंगाधर टिळक यांनी. कोणी केली होती मित्रांनो? बाळ गंगाधर टिळक यांनी. पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झालेला आहे. कुठे झालेला आहे? नायगाव येथे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15, आणि हा क्वेश्चन तुमच्याकरता असतो मित्रांनो, शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली? तर याचं ॲन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. बघा, मागच्या पार्ट 2 मध्ये 15व्या क्वेश्चनचं ॲन्सर होतं आपलं. क्वेश्चन असा होता की खालीलपैकी ध्वनीची तीव्रतेचे एकक कोणते? तर ध्वनीची तीव्रतेचे एकक हे मित्रांनो डेसिबल आहे. कोणते आहे? डेसिबल. लक्षात असू द्या.